जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेला आहे। आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की आमच्या अर्जाचा आपण निश्चित स्वरूपाने निवेदनाचा आपण निश्चित स्वरूपाने विचार सकारात्मक कराल आणि शेतकऱ्याला न्याय पुरवावा आमच्याकडे शेतकऱ्याचा तो देऊन आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्हाला निश्चित खात्री आहे की जिल्हाधिकारी साहेब हे शेतकऱ्याला न्याय देतील आणि आमचा जो प्रश्न आहे तो प्रकल्प अहवालामध्ये सोडून आम्हाला सर्व शेतकरी आज कलेक्टर ऑफिसला जे निवेदन द्यायचं आले त्याचं कारण म्हणजे त्यांनी आता सध्याच्याला 11 मीटर जे 10 मीटर जे वाढवायचं त्यांनी जे शासनाने जे त्यांनी पत्र काढलेले आहे कुठली कंपनी म्हणून लोबल मॅक्स ग्लोबल ह्या कंपनीला जे त्यांनी पत्र काढले त्यांनी ग्रामपंचायतला प्रत्येक गावागावाने त्यांनी जे नोटीस लावलेले आहेत कारण तुमच्या पाईपलाईन असतील ते असतील काढून घ्या। कारण आमची जमीन जी आहे शेतकऱ्याची महाग बी शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जे आहे शेतकऱ्याच्या मनात तर आलं तर आता दुखून रस्ता आम्ही अडू शकतो कारण शेतकऱ्यात माणुसकी आहे म्हणून आम्ही थांबत आहोत आणि तुम्ही याचा फायदा उचलू नका कारण शेतकरी आता हुशार झालेला आहे। पहिलेच्या आणि येडे शेतकरी राहिलेला नाही त्याच्यामुळे सांगतो शेतकऱ्याला जोपर्यंत मोबदला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय कलेक्टर साहेबांना माझं सांगणं आहे राज्याचे आपले मुख्यमंत्री त्यांना दुखून देवाभावला दुखून आमचं सांगणं आहे एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांना दुखून सांगणं आहे यांचे तात्काळ बैठक लावून महामार्ग आपली इटकळ ते मंगरुळ पाटी 208 क्रमांक ह्या रस्त्याचं तात्काळ बैठक लावून आमच्या शेतकऱ्याला मोबदला योग्य द्या एवढंच सांगतो। जय जवान जय किसान। शेतकऱ्यांची किती जमीन गेलेली आहे रोड मध्ये? टोटल भरपूर जमीन आहे शेतकऱ्याचे कमीत कमी माझ्या हिशोबाने 3-3.5 हजार शेतकरी आहेत टोटल सांगायचं कारण म्हणजे आणि बरेच जमिनी शेतकऱ्याच्या गेलेत आणि त्यांनी आता रस्ता सध्या ऑलरेडी आहे 2 पदरी रस्ता असल्याने आहे त्यांनी आता 4 पदरी करायला लागलेत आणि शेतकऱ्याला येड्यात काढायला लागलेत। प्रत्येक शेतकऱ्याला सांगतात त्यांनी की आम्ही रस्ता आधीच ऍक्युरी करून घेतलेला आहे पहिल्या शेतकऱ्याला पैसे दिलेले आहे सगळं चुकीचं आहे कारण एकाही शेतकऱ्याला पैसे भेटले नाहीत कारण आम्ही साक्षीदार होते जे आमच्या जमिनीतच आहे त्या हे सांगतात आणि धाराशिव जिल्ह्यात त्यांनी ठरवलीत कारण शेतकऱ्याला हा भोळा बाबडा शेतकरी त्यांना कळत नाही आणि त्यांनी जे आहे ते त्यांच्या मनानच केलं त्या कंपनीला जोडून द्यायचं काम ह्यांचं काम सुरुवातच आहे कायमस्वरूपी शेतकऱ्याला लुटायचं त्याच्यामुळे हा बाहेरला शेतकरी गप बसणार नाही कारण शेतकऱ्याची मुलं हुशार झालेत त्याच्यामुळे माझं सांगणं आहे तात्काळ तुम्ही कलेक्टर साहेबाला माझं कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही तात्काळ बैठक घेऊन आम्हाला न्याय देण्याचं काम करा शेतकऱ्याला एवढं त्यांना सांगतो। सर्व शेतकरी आज कलेक्टर ऑफिसला जे निवेदन द्यायचं आले त्याचं कारण म्हणजे त्यांनी आता सध्याच्याला 11 मीटर जे 10 मीटर जे वाढवायचं त्यांनी जे शासनाने जे त्यांनी पत्र काढलेले आहे कुठली कंपनी म्हणून लोबल मॅक्स ग्लोबल ह्या कंपनीला जे त्यांनी पत्र काढले त्यांनी ग्रामपंचायतला प्रत्येक गावागावाने त्यांनी जे नोटीस लावलेले आहेत कारण तुमच्या पाईपलाईन असतील ते असतील काढून घ्या। कारण आमची जमीन जी आहे शेतकऱ्याची महाग बी शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जे आहे शेतकऱ्याच्या मनात तर आलं तर आता दुखून रस्ता आम्ही अडू शकतो कारण शेतकऱ्यात माणुसकी आहे म्हणून आम्ही थांबत आहोत आणि तुम्ही याचा फायदा उचलू नका कारण शेतकरी आता हुशार झालेला आहे पहिलेच्या आणि येडे शेतकरी राहिलेला नाही त्याच्यामुळे सांगतो शेतकऱ्याला जोपर्यंत मोबदला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला न्याय भेटल्याशिवाय कलेक्टर साहेबांना माझं सांगणं आहे राज्याचे आपले मुख्यमंत्री त्यांना दुखून देवाभावला दुखून आमचं सांगणं आहे एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांना दुखून सांगणं आहे यांचे तात्काळ बैठक लावून महामार्ग आपली इटकळ ते मंगरुळ पाटी 208 क्रमांक ह्या रस्त्याचं तात्काळ बैठक लावून आमच्या शेतकऱ्याला मोबदला योग्य द्या एवढंच सांगतो। जय जवान जय किसान। शेतकऱ्यांची किती जमीन गेलेली आहे रोड मध्ये? टोटल भरपूर जमीन आहे शेतकऱ्याचे कमीत कमी माझ्या हिशोबाने 3-3.5 हजार शेतकरी आहेत टोटल सांगायचं कारण म्हणजे आणि बरेच जमिनी शेतकऱ्याच्या गेलेत आणि त्यांनी आता रस्ता सध्या ऑलरेडी आहे 2 पदरी रस्ता असल्याने आहे त्यांनी आता 4 पदरी करायला लागलेत आणि शेतकऱ्याला येड्यात काढायला लागलेत। प्रत्येक शेतकऱ्याला सांगतात त्यांनी की आम्ही रस्ता आधीच ऍक्युरी करून घेतलेला आहे पहिल्या शेतकऱ्याला पैसे दिलेले आहे सगळं चुकीचं आहे कारण एकाही शेतकऱ्याला पैसे भेटले नाहीत कारण आम्ही साक्षीदार होते जे आमच्या जमिनीतच आहे त्या हे सांगतात आणि धाराशिव जिल्ह्यात त्यांनी ठरवलीत कारण शेतकऱ्याला हा भोळा बाबडा शेतकरी त्यांना कळत नाही आणि त्यांनी जे आहे ते त्यांच्या मनानच केलं त्या कंपनीला जोडून द्यायचं काम ह्यांचं काम सुरुवातच आहे कायमस्वरूपी शेतकऱ्याला लुटायचं त्याच्यामुळे हा बाहेरला शेतकरी गप बसणार नाही कारण शेतकऱ्याची मुलं हुशार झालेत त्याच्यामुळे माझं सांगणं आहे तात्काळ तुम्ही कलेक्टर साहेबाला माझं कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही तात्काळ बैठक घेऊन आम्हाला न्याय देण्याचं काम करा शेतकऱ्याला एवढं त्यांना सांगतो।